आज आत्ता आमचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि जुबेरजी माझ्याकडे अचानक आले आणि मी बसल्यानंतर आम्ही चर्चाच करत होतो की महापालिकेची धारणा काय असेल, काय करायचं वगैरे. तर त्यांनी मला एक हे दाखवलं की असं असं तुमची एक ऑर्डर निघाली प्रदेश करून आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी आणि तटकरे साहेबांनी अशी ऑर्डर काढली की उद्या होणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या माझ्या नेतृत्वाखाली व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे, त्यात लिहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचा असं आहे की मी अनेक वर्ष जरी पक्षाचं काम करत असलो तरी छोटे मोठे काका देखील काम केलं पाहिजे. मी या पक्षाचा फार आभारी आहे की दादांनी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मला बोललं त्या दिवशी त्यांनी मला एकच सांगितलं की सुधीरजी तुमच्या अनुभवाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा. आता मी ह्या पक्षात जेव्हा मला येऊन फार काही वेळ झाला नाही, आता एवढं मला त्यांनी प्रेम दिलं सगळ्या लोकांनी. मग तटकरे साहेब असतील किंवा मामा भरणे असतील किंवा मनसोडे साहेब असतील, आणि मला आता एवढे कार्यक्रम त्यांनी घेतले ह्या अलीकडच्या काळामध्ये की मला असं वाटतं की मी गेली 4 वर्ष ह्या पक्षात काम करतो का असा मला एक अनुभव आला. आणि पक्ष संघटनेची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही नेहमी प्रयत्न केला की ज्या पक्षात राहू तिथं आम्ही इमानदारीने काम करू. आता दादांनी ज्या मला एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या उजव्या साईडला जुबेरभाई, डाव्या साईडला संतोषजी आहेत, पाठीमागं आमचा जनरल सेक्रेटरी प्रमोद आहे, आमचे चंद्रकांत दायमाजी आहेत आणि सर्व कार्यकर्ते, आपला वैभव, ही सगळी कंपनी माझ्याबरोबर राहणार आहे, ही टीम असणार आहे. यांचं गाईडलाईन यांचे मदत घेऊन मी काम करणार आहे. मात्र येणारी महापालिका मला अगदी मी माझी कॉलर टेट करून सांगेन की आमच्याकडे ह्या वेळेला जेव्हा आम्ही आमच्या अध्यक्षांनी जेव्हा अनाउन्समेंट केली होती की उद्या अर्ज घेऊन जा, अर्ज घ्यायला गर्दी तर होतीच होती, मात्र अर्ज द्यायला जेव्हा हे लोक आले तर ती जी गर्दी आणि त्यातला उत्साह पाहिल्यानंतर आमचा उत्साह डबल झाला. कारण तिथे मी पाहिलं की MBA केलेले स्टुडंट्स आले, त्याच्यामध्ये BTech केलेले विद्यार्थी होते, PhD केलेले विद्यार्थिनी होत्या जे आता जॉब करतात आणि दे वॉन्टेड टू बिकम अ कॉर्पोरेट ऑफ सिटी. म्हणजे हे एक फार मोठी चळवळ आहे, फार मोठा आशावाद आहे. आणि माझा एक गोष्टीला मात्र मला धन्यवाद द्यावे लागतील. माननीय दादांच्यावर जे मी पहिल्यांदा भेटलो होतो त्यातलं माझं सुहास कदम आणि आमचे उमेश पाटील साहेब होते, त्या दोघांनी मला उजवा हात डावा हात धरून घेऊन गेले त्या सह्या दिलं. तर तिथं दादांनी मला एक गोष्ट विचारली की सुधीरजी म्हणे सोलापूर शहरामध्ये तुम्ही 5 दिवसाला पाणी देता, हे पाप करत नाही का? म्हणलं बरोबर आहे तुमचं म्हणणं, पाण्याची फक्त व्यवस्था नाही त्यामुळे दादा झालेलं आहे. म्हणजे तुम्ही सगळं काम करा, महापालिका झाल्याबरोबर 5 दिवसाच्या ऐवजी दिवसावर कसं पाहिजे त्याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे. दुसरं असं आहे की तुम्ही IT पार्क सांगता, आम्ही IT पार्कला तुम्हाला कधी पण हा म्हणून काय अडचण येणार नाही. ही जी आत्मीयता त्यांची आहे, हे आपण विचार करतो ते बारामतीचे आहेत का पुण्याचे आहेत, पण त्यांची सोलापूरबद्दल जी आत्मीयता जी होती ती बघून मी पण त्यांच्यावर फार भारावून गेलं आणि त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये एक वेगळी एक धारणा तयार झाली की मी गेली अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत असताना मला एवढी इज्जत, एवढी ताकद मला ह्या टीमने दिली असं मला वाटतंय. मला तटकरे साहेबांचा धन्यवाद द्यावे लागतील. गर्जे साहेब तिथे मला त्यांनी ते काही त्यांनी पत्र दिलं, पाठवून सांगितलं मला. आणि या सगळ्या प्रदेशचे जेवढे पण पदाधिकारी त्यांना सगळ्या धन्यवाद देतो. आणि संतोष भाऊ एक संयमी, शांत संयमी माणूस आहे आणि ते जास्त बोलत नाहीत. मला संतोष भाऊने एवढं ते शांत जरी असले तरी काम त्याचं फार खालच्या याच्यातून पातळीतून चालू असतं. मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन करतो ते इथं मीटिंगमध्ये असतात वगैरे, तर हे त्याचे स्टाईल आहे काम करायची आणि त्याच्या त्या गोष्टीचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे. येणाऱ्या महापालिकेमध्ये मी स्वतः त्यांच्या म्हणजे ही जी मागची टीम माझी उभी आहे, आमचा सुहास असेल किंवा अजून कुणी पाठीमागे चंद्रकांत आहे, आम्ही सगळं तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या वेळेला आमच्या अण्णाभाऊ बनसोडे सांगितलं की 75, ठीक आहे 75 हा नारा त्यांनी दिला, तरी पण आम्ही 55 ते 60च्या वर निश्चित आता आणखी प्रयत्न करणार आहोत अशी माझी धारणा आहे. आणि मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचा धन्यवाद, आमच्या प्रदेशला पण धन्यवाद देतो आणि आपल्या पत्रकाराला पण धन्यवाद देतो. धन्यवाद.